दौंड तालुक्यातील चौफुला येथील महायुतीच्या मेळाव्यात मंत्र्यांसमोरच गर्दीत चैन खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। तर कार्यक्रम संपल्यानंतर चंद्रकांत पाटील गाडीकडे जात असताना हा प्रकार घडलाय। तसेच मंत्र्यांच्या ताफ्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाली होती। यावरून पोलीस प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासपा, शिवसंग्राम संघटना आणि आरपीआय महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अस्ताव्यस्त पार्किंग व्यवस्था आणि कोणत्याच प्रकारचं नियोजन नसल्यामुळे सर्व वाहतूकदारांना आणि नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय। याकडे निवडणूक निर्णय मंडळानं लक्ष घालणं गरजेचं आहे। पवारांचा जीव त्यांच्या कन्येत आहे। नातवाला बारामतीतून उभं करायचं सोडून मावळमध्ये टाकलंय, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं। तर आपल्या मुलाचा मावळमधून अर्ज न भरलेलाच बरा, असा सल्ला देखील चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना दिलाय। कारण आपल्याकडे एक म्हण आहे, बट्टा लागणे। सुरुवातच हार आपल्या पदरी पडली तर कायमचाच बट्टा लागेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। तर यावेळी उमेदवार कांचन कुल यांनी सेल्फी काढून विकास होत नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधलाय। यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, राहुल कुल, योगेश टिळेकर, बाळासाहेब बेगडे, वासुदेव काळे, गणेश आखाडे, नामदेव ताकवणे आदी उपस्थित होते। टीव्ही आणि वर्तमानपत्र माझ्यावरच असतं। मी काही विचारित होतो मला आहेच काय आपल्याकडे ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट। आता तुला जेव्हा झोमलं तेव्हा काहीतरी आतमध्ये आहे ना। तो 9,000 मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये त्या काळामध्ये काचीची दुधाची बाटली असायची, ती सकाळी पहाटे 5ला उठून घरी पोचवायचो आणि मग 7 वाजता कॉलेजला जायचो। असाच माणूस या पक्षामध्ये मंत्री होतो। नारायण राणे हे फुटपाथवर झोपायचे, त्यांना बाळासाहेब ठाकरे घरी आणलं आणि मुख्यमंत्री केलं। आपल्या पोरीला आमदार खासदार करणं, अरे करायचं तर आत्माला तर करायचं ना। बारामतीला त्याला ढकलून निघलं मावळला आणि बारामतीला आपली लेख, ही आमची नीती नाही। ती कमी नव्हती। ऐन उन्हात सुद्धा खूप चांगल्या संख्येने लोक आले होते आणि पंतप्रधानांच्या सभेला जी सुरक्षा असते त्या सुरक्षेतून लोकांना यायला वेळ लागतो। त्यामुळे नंतर सगळं मैदान भरले। प्रामुख्याने आधी 3 हेलिकॉप्टर पंतप्रधानांची होते, राष्ट्रपतीला बहुतेक माहिती जवळ झाली। त्या भागाने सुरक्षेला काढणारे रस्ते बंद, त्यामुळे तिकडच्या पब्लिकला 3-3.5 किलोमीटर फिरून यावं लागतं। आता प्रत्येक विषयामध्ये असं जर करायचं म्हटलं तर खरं म्हणजे आम्हालाही सोपं पडेल ना। त्यामुळे ऐन उन्हामध्ये मोठ्या संख्येने लोक आले, सभामधींचे प्रामुख्याने अशा प्रकारच्या अनेक वेळा असं होतं की काही मोठ्या लोकांसाठी आपण एक चौक त्यांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही आणि इतरांना जाता येत नाही। प्रतिनिधी सुशांत जगताप, NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे।